आम्ही उन्हेरी मोड बघायला आलो. इथं वातावरण इतकं छान आहे ना, तुम्हाला पण खूप आवडेल. बघा हे वातावरण किती छान आहे. हे ऋषी मुनी सर्वजण बघा तुम्ही पण सर्वांनी हा व्हिडिओ. खरंच खूप छान आहे. तो वातावरण तर इतकं एकदम निसर्ग आहे सर्व. किती छान आहेत बघा झाडं. शोची तर खूप आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये, आणि लाईक पण करा. बघा हे सर्व निसर्ग वातावरण. किती वेगवेगळी झाडे नाही तर. सप्तमुनी ऋषी आहेत म्हणे. व्हिडिओ घेत राहा. आपले स्वतःचे फोटो काढण्याचे व्हिडिओ घेत धबधबा इथे किती छान आहे. काय 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 म्हणते, डमरू पिंड महादेवाची असं वाटायला काय तर. हे डमरू महादेवाची पिंड वगैरे असं काय तर वाटायला. विना हे विण आहे वाटतं. ते महागलचे डमरू आहेत का? हो हो. मला तर खूप आवडलं इथलं वातावरण. पण तुम्ही पण सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. मी पण इथं पहिल्यांदाच आले. हे अननस, आंबा, सीताफळ, ॲपल. हां आसामचं का? म्हणजे वेगवेगळ्या देशातलं राहणीमान. हे सगळे वेगवेगळ्या देशातलं राहणीमान आहे म्हणून बघा. भरपूर मोठं आहे. खरंच किती छान आहे. तो का तिथं मगर. ही मगर आहे. मगर बघा. ही मगर आहे ना, ह्याच्यामध्ये दुकान आहेत म्हण. बघा किती छान आहे ना. मगरीमध्ये दुकानं आहेत म्हण. आणि हे रेल्वे जाते मग इथून असं आतमध्ये. हे रेल्वे बसलं तिकीट. सॉरी ते मग अशी माझ्याकडनं कनेरी मठ आहे म्हणे. हे मी उनेरी म्हटले. कनेरी मठ आहे म्हणे. कनेरी तुम्ही आला होतात का कोण? कनेरी मठ बघायला खूप छान आहे. नक्की तुम्ही पण यावर, तुम्हाला पण खूप आवडेल. हा व्हिडिओ असंच पुढे बघत राहा. अजून पुढे खूप छान छान आहे म्हणे. तर मी तुम्हाला सर्व दाखवते. वाढणार ते पण बघायचं का? मस्त आहे हो. या किती छान आहे. ऋषीमुनी बसलेत गुहामध्ये. हां गुहेमध्ये ऋषीमुनी. कठड्याच्या आत जाऊ नये. हे पर्णकुटी महर्षी कनाद इथं. इकडं नाव माहिती. नारद मुनी. हे शिरकारिक हे गौतम मुनीचे सुपुत्र होते. मग अंगरस ऋषींचं हे वंशातलं जन्मलेलं. विष्णू शर्मा आहेत काही. जैमिनी ऋषी का? हे वाल्मिकी महर्षी आहेत म्हणे. बघ कसं फाटले दाखवले बरोबर. फाटल्यासारखं वाटते का ना. हे कोण आहे? कटड्याच्या आत जाऊ नये. सिरियल होती की त्याची, त्या अंगठी पाण्यात पडती. सुरपाल. यशोदा. यशोदा कृष्णा.
कोण आहे तुम्ही? एकलव्य ऋषी वेद आहेत का? आणि हो ही साडी नेसवलेलं बघ की जणू काय हे ऋषी वैद्य आहे बघा. छान आहे, खरं वाटतंय ना. पहिले असे करत होते, पहिले असे सरक पैसे फक्त भरायचे. ऑपरेशन चालू आहे हो. ऑपरेशन चालू आहे का? हे कटपुतले बघा इकडं, किती छान आहे. अरे भट आहे ती. नागार्जुन भारती आहे ती. ही उभे भारती. बघा आम्ही भुयाराच्या बाहेर संपला भुयार. बघितलं ना आतमध्ये किती छान छान होत्या मूर्त्या, सगळे अगोदरच्या काळातले होते. खरंच तुम्ही पण या सर्वांनी, कोण कोण आले नाहीत त्यांनी नक्की इथं कनेरी मठ म्हणून आहे तिथे येऊन तुम्ही सर्वांनी आनंद घ्या. आणि आता आम्ही आणखीन खूप काही आहे पुढे बघायला, ते पण तुम्हाला दाखवते. चला मग. आदिवासी आहेत का हे डोक्यावर घेतलेले? हे आदिवासीचं घर आहे म्हण बघा. हे आदिवासी लोक. आदिवासी लोक म्हणे, आदिवासी. ही चावडी आहे म्हण बघा. खेडेगावात नाही का असं बसतात चावडी म्हणून, ती आहे. दिसतात का खरे खरे? काही आधी अगोदर वासुदेवाला की सुपामध्ये कसं धान्य देत होते ते आहे बघा. सगळं अगोदरच्या काळात वातावरण कसं होतं ना तसं आहे. हे कसं पारावर म्हणून गप्पा मारत बसत होते अगोदर, तसं आहे झाडाखाली. आता आहे का असं वातावरण? आहे. भजनी मंडळ समोर विठ्ठल आहे आणि हे भजन म्हणायला असं चित्रीकरण केलेलं आहे. इथं शेणाई वाजवणारे. हो काय बघितलं का? अगोदर असं आंघोळ घालत होते ना. किती छान आहे बघा हे आंघोळ घालायला. हो का? ही सफेरा अगोदर मी लहान होते ना तेव्हा येत होते बघा, आता येत नाहीत सफेरे. ही सफेराचं आहे. ही सफेरा आहे ना, किती छान आहे एकदम. सगळं अगोदरच्या काळातलं आहे बघा हे चित्रीकरण. बैलगाडीवर खेळणारे दोन लेकरं. खेळत नव्हती का? लाकडे तोडायची ते आजचर का आहे. ही कुंभार आहे. कुंभार हा, जाताना उकळ करणारे. हे अगोदर असं करत होते. व्हिडिओ तयार करायला. हे गोटे खेळायला वाटतं. गादी तयार करणारे आहेत. हे म्हशी त्यांच्या घरातल्या. सांबार चपली शिवणार. ही बाईच आहे वाटली. खरंच आहे असं वाटतं सगळं. तो कधी साड्या पण टाकल्या दोन्हीवर. इकडे पण टाकले ते आतमध्ये. हे दुर्डी वगैरे बनवणारे. दुर्डी सूप. कातडी कमविणार आहे कातडी. आणि हे गुरु म्हणे, गुरु अगोदरच्या काळातलं सगळं वातावरण हे असं होतं अगोदर. लप्पाछप्पी. शिलाई काम करणारा काय गे. घंटी वाजवायला लागते त्याने.
ही काय आहे? होय ही काय आहे? काय सांगायला काय नाही तुझी पंचायत आहे का ही? पंच समिती भरली होती ही का सरीन बांगड्या भरलेली. आपल्या लेकरांनाच नाही. काही अगोदर येत होतं ना असं पिक्चर बघा म्हणून. मी लहान होते तेव्हा पण असं येत होतं, मी पण बघितलेलं आहे. हे पिक्चर येत नव्हतं का ते भाजी मार्केट बाजारकट्टा. ही भाजी बारकी एकदम भाजी अगोदरच्या. असं लहानपणी कोण कोण पिक्चर बघितलाय सांगा नक्की. हे लंगडी खेळलेले आहेत अगोदरच्या काळातले मास्तर आणि ही मुलं शाळेतले. हा हा ही धार लावणारे चाकूला वगैरे. ही नावी आहे अगोदरच्या काळातला. ही अगोदरची इस्त्री. अगोदर अशी इस्त्री करत होते. ही शेवया करणारी बाई. अगोदर असं शेवया बनत होते ना, आता मिशिनी आली आहेत. गाडवर राखणारे. हे अगोदरच्या काळात लहान मुलाला असे आंघोळ घालत होते बघा. अगोदरचा काळातला पलंग. ही सूत काढायला लागलेत म्हणा. ही लगोरी खेळायलात म्हणून. आम्ही पण खेळले लहानपणी. हे अगोदर असं पाणी वाहत होते. ही डोंबाराचा खेळ आहे. ही फुगडी खेळायला बघा. काय सुद्धा सोडलं नाही त्याने. अगोदरच्या काळातलं सगळंच आहे. आता असं वातावरण आहे का नाही. कर्नाटकचं आहे. ही वारकरी पालखी. जिलेबी करणारे अगोदरच्या काळातले. झालं इथपर्यंतच आहे. अजून भरपूर खूप काही आहे पण पाऊस पडायला लागला आता. तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की सर्वांनी. आणि तुम्ही जर कोण येऊन गेलं नसेल इथे तर नक्की या. खूप छान आहे इथं. सगळं अगोदरच्या काळातलं वातावरण आहे. तर कोणाला आवडलं त्याने कमेंट करा आणि लाईक नक्की करा. चला तर मग आता बाय.